हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी मी रेडी होऊन आता काही वेळातच पोचणार आहे माझ्या वर्कप्लेसला. तर वर्कप्लेसला आता मी पोचले आहे आणि त्यानंतर मग थोडंसं रेकॉर्डिंग करून घेत होते आणि त्यानंतर मग पेशंट्स यायला सुरुवात झाली होती. ते शुगर म्हणजे गोळी मी रोज घेते ना, तर आता 2-3 दिवस ना मला असं झालेला होता, म्हणजे तो प्रॉब्लेम माझा आधीपासूनच आहे. हां, मग तुम्ही शुगरची गोळी घेता ना? घेते, पण आज नाही घेतली. तो आज म्हणजे नाही. आज जर तुमच्या घरात देखील असं कोणी पेशंट असेल ज्यांना शुगर किंवा बीपीची गोळी चालू आहे, पण त्यांनी मध्ये जर मनानेच ती गोळी बंद केली किंवा अचानक त्यांना चक्कर येत असेल, तर अशा पेशंटला तुम्ही जवळच्या एकतर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जे पण हॉस्पिटल जवळ असेल तिथे तुम्ही घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण की अशा पेशंटला वेळेवर फॉलोअप दिला नाही किंवा त्यांनी रेग्युलर मेडिसिन घेतले नाही तर त्याचे खूप सारे साईड इफेक्ट होऊ शकतात. आणि त्यासाठीच तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की अशा पेशंटला किंवा अशा क्लायंटला तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. कारण की चक्कर येणे, वारंवार डोकं दुखणे, तर हे काही चांगले चिन्ह लक्षणं नाही आहेत. तर हे माझ्या पेशंटचं कार्ड आहे, जे प्रत्येक वेळी येताना ते घेऊन येतात, जेणेकरून मला पण त्यांचं कळतं की प्रिव्हियस BP किती होता, शुगर किती होता आणि आता किती आहे. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टींची काळजी तुम्ही देखील तुमच्या घरात वयोवृद्ध असतील तर काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आमच्याकडे आले होते NGO सचिन सर. तर हे खूप चांगली मदत करतात. आमच्या इकडे जे पण अंगणवाडीचे मुलं आहेत तर त्यांच्याकडे विशेष लक्ष ते देतात. तसेच काहीही प्रॉब्लेम आला तर ते मला कॉन्टॅक्ट देखील करतात आणि त्यांच्याच नियोजनाने एक कॅम्प आम्ही किशोरवयीन मुलींचा ठेवला आहे. तर त्याचं प्रॉपर नियोजन करून घेतलं आणि सायमल्टेनियसली आलेले पेशंट मी चेक करून घेतले. आता आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुमच्या घरात देखील असे पेशंट्स किंवा कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.